माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? सिटी आहे तर शक्य आहे। नागपुर महानगर पालिका की आपली बस सेवा से जुड़े ड्राइवर, कंडक्टर, मैकेनिक और सफाई कर्मचारियों ने मंगलवार सुबह मोर भवन डिपो में जोरदार आंदोलन शुरू कर दिया। कर्मचारियों का आरोप है कि पिछले कई वर्षों से बस ऑपरेटर उनके साथ आर्थिक शोषण कर रहे हैं। उन्होंने कहा कि उन्हें नियमानुसार न्यूनतम वेतन, HRA, छुट्टी का वेतन और जरूरी सुरक्षा उपकरण तक उपलब्ध नहीं कराए जा रहे हैं, जिससे कर्मचारियों में भारी नाराजगी है। कर्मचारियों के अनुसार इस मुद्दे को लेकर कई बार अपर श्रम आयुक्त कार्यालय और मनपा प्रशासन से शिकायत की गई, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इतना ही नहीं, श्रम विभाग में होने वाली सुनवाई के दौरान मनपा अधिकारियों और बस ऑपरेटर्स के प्रतिनिधि लगातार गैर हाजिर रहते हैं, जिससे कर्मचारियों का आक्रोश और बढ़ गया। और इसी के विरोध में शिवसेना नेता नितिन तिवारी के नेतृत्व में नागपुर जिला ड्राइवर संगठन ने आंदोलन का आह्वान किया। सुबह से जारी प्रदर्शन के बावजूद जब प्रशासन की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं मिली तो आंदोलनकारियों ने मनपा आयुक्त कार्यालय का घेराव कर दिया। शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गुट और नागपुर जिला ड्राइवर संगठन के नेतृत्व में हुए इस प्रदर्शन में परिवहन समिति सदस्य नगर सेवक शैलेश पांडे भी शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों पर जल्द फैसला नहीं लिया गया तो आंदोलन को और उग्र किया जाएगा। आपली बसला घेऊन कर्मचाऱ्यांच्या पोटाशी खेळ होत आहे। आम्ही आदरणीय परिवहन समिती सदस्य शैलेश पांडेजी, नगरसेवक नागपूर महानगरपालिका यांच्यासह आम्ही इकडे उपस्थित झालो। वारंवार वर्षांपासून आम्ही यांचे वेतन किमान भेटत नाही। बसांची स्थिती दयनीय आहे। यांच्या जीवाशी खेळ होत आहे। ड्रायव्हर जेव्हा बस चालवतो तो त्याच्यामध्ये हँडब्रेक नाही आहे, फायर एक्सटिंग्विशर नाही आहेत आणि अतिरिक्त सुविधा जे नागरिकांना पाहिजे, म्हणजे नागरिकांची जीवाची खेळ, ऍक्सिडेंट मध्ये लोक मरणारे लोक, ड्रायव्हरच्या जीवाची खेळ आणि यांच्या पोटपाणीचा प्रश्न। ही नागपूर महानगरपालिका स्मार्ट सिटी आदरणीय देवेंद्रजीच्या शहर, हा आदरणीय गडकरी साहेबांच्या शहर, ह्या शहरामध्ये 12,000 रुपये वेतन भेटत आहे। ह्या 12,000 मध्ये लोक कसे पोट पाडतील आणि त्या हंसा ऑपरेटरला सांगत आहोत अरे रावी करत आहे। नागपूर महानगरपालिका ऑपरेटरच्या वतीने आम्हाला सांगतो, हे ऑपरेटरच्या वतीने अरे लोकांची जीवाची खेळ करता। अर्धी बस आता आम्ही ना मॅन्युअल परिवहन अधिकारी आले होते मनपाचे, त्यांना चेक करून सांगलं हँडब्रेक नाही आहेत आणि म्हणजे जीवाची खेळ आहे आणि ह्या कामगारांना वेतन भेटत नाही। 12,000 मध्ये ह्या महागाईमध्ये कोणाचा जीव चालते। आम्ही आज हडताल पुकारलेली आहे। ऑपरेटरना नोटीस लावलेला आहे, धमकी देऊन राहिला, लोकांना दादागिरी दाखवून राहिला। मी प्रत्येक ऑपरेटरला सांगितलं भूमिपुत्रांशी जर खेळ झाला जीवाशी आणि त्यांच्या पोटाशी आम्ही उभे आहोत। आता नागपूर महानगरपालिकामध्ये चाललो आम्ही, तिकडे कोणते सक्षम अधिकारी आहे जे फाईल पेंडिंग ठेवलेले आहे त्यांना आम्ही सांगू, त्यांना जाब विचारू, तुम्ही पगार घेता एसी चेंबर मध्ये, मग यांच्या पोटपाणीचा प्रश्न कोण सॉल्व्ह करेल। आम्ही याच्याकरिता आज आंदोलन पुकार। जय भवानी, जय शिवाजी। मागण्या न पूर्ण झाल्या, मागण्या जर नाही पूर्ण झाल्यात आम्ही हे आता शांतीने, आता शिवसेना बाळासाहेबांची आहे, उद्धव साहेबांची शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मग काय होईल ते आम्हाला स्वतःला ठाऊक नाही। मग लॉ अँड ऑर्डर प्रशासनाची जिम्मेदारी आणि मनपाची आहे। शिवसेना अंगारे कुठेतरी प्रशासन हे नाही झालं। काय म्हणत या अगोदर अनेक आंदोलन केलेले आहे आपली बसला घेऊन, तरी प्रशासन सज्ज नाही झालेले आहे। प्रशासन सज्ज, बिलकुल आम्ही 1 वर्षापासून लगातार बोलत आहोत। 1 वर्षापासून तरी हा प्रशासन काही त्यांच्या कानमध्ये काही जीव रेगत नाही आहे आणि हे लोक उपाशी मरत आहे। बसेस चालत आहे, तुम्ही मोरभावांची डेपोची हालत दाखवा, आज आलेले आहात तुम्ही, इतकी लाचार व्यवस्था आहे। म्हणून आता महानगरपालिकाचे अधिकारी पण ह्या ऑपरेटर सोबत संगमत करून एसी चेंबर मध्ये बसून कुर्सी तोडत आहे आणि हे लोकांची जीवाची खेळत आहे, पोटाची खेळत आहे समाजामध्ये। शैलेश भाऊ काय सांगणार आज आपली बस नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे एक 2007 पासून नागपूर नगरीच्या लोकांना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, पण ती नागपूर महानगरपालिकेने जी बस सुविधा उपलब्ध करून दिली ते निश्चित स्वरूपात माननीय शहराचे जे आमचे खासदार नितीनजी गडकरी त्यांचा एक चांगला उद्देश होता, त्यांचा एक चांगलं नागपूर नगरीसाठी प्रेम होता, त्याच्यामुळे त्यांनी ही व्यवस्था सुरू केली। पण
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातले अधिकारी आणि काही ऑपरेटर्स यांनी संगनमत करून नंतर काय केलं की यालाच पैसे कमवण्याचा गोरख धंदा बनवून टाकलं. आज आपण बघतो की सन्माननीय खासदार साहेबांनी एसी बसेस दिली. सगळ्यात महत्वाचा ती बसेससाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिली आणि ती बस सध्या ऑपरेटरच्या नावावर रजिस्टर्ड झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही एसी बस जरी देत असाल ते 44चं टेम्परेचर आणि हे मोर भवन, इथं एकही माणूस उभा राहू शकते का? त्याला उभं राहण्याची सोय आहे का? अशा पद्धतीची मूलभूत सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देत नाही. नंतर आज ज्या गाडीवर लोक बसतात आणि जी गाडी रस्त्यावर चालते त्यांच्यात हँडब्रेक नाही, त्याच्यात फायर एक्सटेन्शन नाही, त्याच्यात फर्स्ट एड बॉक्स नाही. मला नितीन तिवारी आणि बाकी लोकांचे फोन आले 3-4 दिवस अगोदर, अजून लोकांचे फोन आले की अशा पद्धतीनं या बसमध्ये सुविधा उपलब्ध नाही. आणि मी प्रत्यक्ष येऊन जेव्हा चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं की कोणत्याही बसला यांच्याकडे हँडब्रेक लागलेला नाहीये, फायर एक्सटेन्शन नाहीये. म्हणजे उद्या जर या बसनं अपघात झालेले आहे, आता या बसनं अपघात झाले आणि लोक मृत्यूमुखी पडले, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मी प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण यांनाही विनंती करतो की या गाडींची पुनर्तपासणी करण्यात यावी आणि जर या गाडीत त्रुटी जे मी म्हणत आहे ते आढळल्या तर यांचं फिटनेस रद्द करण्यात यावा आणि नंतर पुन्हा तपासणी करण्यानंतर ऑपरेटरनी सर्व बस रिपेअरिंग केल्यानंतरच त्यांचा फिटनेस देण्यात यावा. धन्यवाद.